चॅप्टर 3.6 न्यूज फ्लॅश. आज आपण इयत्ता 6वीच्या युनिट 3मधील 6वा पाठ न्यूज फ्लॅश म्हणजे महत्त्वाच्या घटनांची बातमी. चला मग या ठिकाणी सर्वप्रथम आपणास मॅच द पिक्चर्स, द हेडलाईन्स अँड द न्यूज आयटम्स म्हणजेच इथे दिलेली बातमी, त्याची जी महत्त्वाची मुख्य मुद्दा आहे आणि त्याचबरोबर त्याची चित्र यांची आपल्याला सांगड घालून तिथे जोडी लावायची आहे. मग या ठिकाणी मी व्यवस्थितपणे अशा प्रकारे त्याचं हेडलाईन, ती बातमी आणि त्याचा संदर्भात असणारं चित्र हे व्यवस्थित लावलेलं आहे. चला मग आपण एक एक बातम्यांची माहिती घेऊया. रिओ दी जेनेरिओ, ट्यूजडे 8 मार्च 2016. This is a heart-warming story of the friendship between a penguin and the 71-year-old Brazilian man called João Pereira de Souza. João is a retired bricklayer who lives in a Proveta, a fishing village close to the coast of Rio de Janeiro. One day in 2011, he found a 4-month-old Mangalian penguin on the beach near his house. The penguin was starving and was covered in oil. João brought him home. Over a week, João gently cleaned the penguin feathers and fed him sardines till the bird was stronger. After that, João tried to release him in the sea, but every time the bird swam back to his home. या ठिकाणी तुम्हाला चित्रात देखील दिसत आहे की कशा प्रकारे तो पेंग्विन जो आहे प्राणी तो त्या व्यक्तीला मिळालेला आहे. ही 8 मार्च 2016ची घटना आहे आणि या ठिकाणी खरंच अतिशय मनाला भावनिक करणारी अशी ही गोष्ट आहे आणि एका मैत्रीची गोष्ट आहे की 71 वर्षाचा एक ब्राझीलमधला माणूस ज्याला 2011मध्ये जो रिओ दी जेनेरिओ या ठिकाणचा आहे तिथे एक 4च महिन्याचा पेंग्विन त्याला मिळतो आणि त्याच्या घराजवळ तो आलेला असतो. अतिशय अवस्थेत त्याची वाईट असते तरी त्याला तो आपला जाओ हा व्यवस्थित त्या पेंग्विनला स्वच्छ करतो, त्याचा सांभाळ करतो, त्याला सार्डिन्स नावाची फिश खाऊ घालतो आणि त्याला नंतर तो पुन्हा सोडून देणार असतो त्याच्या घरी जाण्यासाठी. जाओ नेम्ड द पेंग्विन डिंडिम. जाओने त्याचं नाव डिंडिम असं ठेवलं होतं. Dindim stayed with João for nearly 11 months. In February, he got few feathers and coat. One day, he disappeared. People thought Dindim had left João's house. काही दिवसानंतर तो 11 महिन्याचा झाला आणि तो अचानकच त्या ठिकाणी निघून गेला. अनेक लोकांना वाटलं की तो इथून निघून गेला आहे. Imagine João's surprise when a few months later Dindim walked up to him on the bench and return home with him. For the last 5 years, Dindim has been following this routine. He goes away towards the end of January and returns in June. Where does he go? Mangalian penguins seem thousands of kilometers to go to their breeding spot on the southern coast of Argentina and Chile. Every year, Dindim makes the trip south and swims back home to stay with João again. या ठिकाणी खरंच कल्पना करू शकणार नाही असं आश्चर्यचकित करणारं काही महिन्यानंतर तो डिंडिम पुन्हा तेवढेच 1000 किलोमीटर अंतर पोहून या मित्राला भेटायसाठी दरवर्षी येतो आणि तो नेहमी हा प्रवास करत असतो. त्याचबरोबर तो जानेवारी या ठिकाणी जातो आणि आल्यानंतर तो त्या ठिकाणी जूनमध्ये वापस जातो. ही त्याची अर्जेंटिनाला जाण्याचा जो प्रवास आहे तो खरंच अतिशय अवघड आहे तरी तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी दरवर्षी येतो. You are not allowed to keep wild animals as pet in Brazil, but in this rare case, it is Dindim, the Mangalian penguin, who chooses to stay with his human friend every year. ब्राझीलमध्ये अशी परवानगी नाही आहे प्राण्यांना सांभाळण्याची तरी देखील हे मँगलियन पेंग्विन जो आहे त्यानेच डिंडिम ज्याचं नाव आहे तो स्वतः या ठिकाणी एका माणसासोबत राहण्याची इच्छा त्याची असल्यामुळे तिथे त्यांना परवानगी मिळाली आहे. म्हणून हेडलाईन दिली आहे Dindim swims 8000 kilometers every year to meet his friend. नेक्स्ट पुढची न्यूज पहा काय आहे. मोर डायनासोर फॉसिल्स फाउंड इन कच्छ. अहमदाबाद या ठिकाणची फेब्रुवारी 15, 2016ची घटना आहे. अ टीम ऑफ इंडियन अँड German scientists working near Bhuj in the Kutch region of Gujarat had found a big fossils of dinosaur in hill in
Ladai village. On Saturday, they found a few more fossils. The new fossils include skull, jaw, and some teeth of dinosaur. Their work of excavation or digging very carefully still goes on. या ठिकाणी एक भारतीय व जर्मनची जी शास्त्रज्ञांची गट टीम आहे ती त्या ठिकाणी भुजला म्हणजेच जे कच्छच्या जवळ आहे गुजरातमध्ये, तिथे त्यांना खूप मोठे असे हाडांचे सापळे असं डायनासोरचे विशेष म्हणजे एका लोडाई विलेजमध्ये गावात सापडले. त्या ठिकाणी शनिवारी त्यांना अनेक असे सापळे सापडले जे खूप हजारो वर्ष अगोदरचे होते. त्यामध्ये त्यांना कवटी, जबडा आणि इतर अजून वेगवेगळे दात असे डायनासोरचे अवशेष सापडले. त्यांनी खूप त्या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक काम केलेले आहे कारण ते खूप अगोदरचे आहेत. It will take some time to take the fossils out. A sample of the fossils found earlier has been sent to Munich, Germany for further testing. त्या ठिकाणी ते खूप हळू काम चालू असल्यामुळे त्याला वेळसुद्धा लागणार होता ते फॉसिल्स बाहेर काढायला. आणि हे सर्व जे काही त्यांचे नमुने आहेत ते त्यांना जर्मनीच्या इतर अजून मुनिच ठिकाणी इतर काही तपासण्यासाठी पाठवायचे होते. The fossils shows that the dinosaur may have been 10 to 15 meters long. It was carnivorous. It lived 135 million years ago. This could be the oldest dinosaur fossil found in this century. या ठिकाणी हे जी मिळालेले अवशेष आहेत डायनासोरचे ते 10 ते 15 मीटर लॉंग म्हणजेच लांब हा आहे. त्याचबरोबर तो मांसाहारी आहे आणि 135 करोड वर्षापूर्वी त्या ठिकाणी माहिती अशी मिळाली आहे की आत्तापर्यंतचा हा सर्वात जुना डायनासोरचा मिळालेला अवशेष आहे. Fossils remain of other dinosaurs have been found earlier in the same region. Scientists think that at least 30 species of dinosaurs removed this region once upon a time more than 100 million years ago. Later on, due to a meteor strike or volcanic eruption, some reasons all these animals were destroyed. हे जे सापळे मिळालेले आहेत डायनासोरचे ते शास्त्रज्ञांच्या मते त्या काळामध्ये अनेक असे 13 प्रकारच्या जाती या डायनासोरच्या मिळालेल्या आहेत त्या विभागांमध्ये आणि 1 करोड वर्षापूर्वी हे सर्व काही असेल असं त्यांचं गृहीत आहे. त्याचबरोबर असंही म्हणणं आहे त्यांचं की अनेक वेगवेगळ्या ज्या आपत्ती आहेत जसं आपलं वेगवेगळ्या प्रकारचे दरी कोसळणे किंवा ज्वालामुखी, भूकंप अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे हे सर्व नष्ट झालेलं आहे. हे सर्व प्राणी त्यामध्ये नष्ट झाले असतील. तुम्हाला या ठिकाणी चित्र देखील त्याचं सापळ्यांचं दिसत आहे. लास्ट न्यूज आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाईम. ही या ठिकाणी बातमीची हेडलाईन होती. फेब्रुवारी महिन्याची 11/2016ची ही घटना आहे. फॉर द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव detected gravitational waves. Many people believe that this could be the greatest discovery of this century. It was made possible by the advanced LIGO project set up for this purpose. The LIGO project includes 2 identical wave detectors located about 3000 kilometers away from each other. ह्या ठिकाणी पहिल्यांदाच असं इतिहासात घडलं आहे की जे शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे गुरुत्वाकर्षणच्या वाऱ्यांचा. अनेक लोकांचं विश्वास या ठिकाणी बसत नव्हता की हे खरंच किती या पूर्ण शतकातील एक महत्त्वाचा शोध आहे जे शक्य झालेलं आहे लिगो या प्रोजेक्टने, ज्याचं फुल फॉर्म आहे लेझर इन्फॉर्मेटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. आणि हे सर्व काही अतिशय उद्देशानं बसवलेलं होतं. या लिगो प्रोजेक्टनं त्याच्यामध्ये 2 असे वेगवेगळ्या वेव्ज आहेत की ज्या 3000 किलोमीटरला एकमेकांपासून अंतरावरती होत्या. Einstein, the great man of science, had guessed long ago that these waves exist, but in those days there was no way to prove that. After nearly 100 years, he has been proved right by a group of about 900 scientists working on the project in many nations, including India. जे आपले अतिशय तज्ज्ञ असे शास्त्रज्ञ म्हणजे आईन्स्टाईन त्यांनी विज्ञानामध्ये हे पहिले विचार करून सांगितलं होतं की अशा प्रकारचे गुरुत्वाकर्षणच्या शक्ती आहेत, तसे वेव्ज आहेत, परंतु ते सिद्ध झालेलं नव्हतं.
मग आता 100 वर्षानंतर ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे, तेही 900 शास्त्रज्ञांच्या कामामुळे. ज्याचं हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपला भारत देशसुद्धा समाविष्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर रिपल्स इन द फॅब्रिक ऑफ space-time. They travel outward from their source. They are generated in certain gravitational interactions. On 11 February 2016, the LIGO Scientific Collaboration and Virgo Collaboration team announced that they had made the first observation of gravitational waves caused by two black holes colliding against each other about 1 billion light years ago. Detecting the ripple or wave is remarkable accomplishment. या ठिकाणी त्यांनी जो हा आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेला आहे, त्यामध्ये अनेक प्रकारच्या ऊर्जांचं हे एकमेकांशी ज्यांचा भेद झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी लिगोच्या सर्व शास्त्रज्ञांनी 11 फेब्रुवारी 2016ला जे विर्गो आणि इतर कोलॅबरेशन्स झालेले आहेत त्या सर्वांचं त्या ठिकाणी निरीक्षण करून जे 2 ब्लॅक होल आहेत ते एकमेकांना अनेक हजारो वर्षापूर्वी एकमेकांना टक्कर होऊन ते हे घडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चला मग या ठिकाणी चित्रात देखील तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, कशा प्रकारे ते ग्रॅव्हिटेशनल वेव्स सापडलेले आहेत. चला आता याचा स्वाध्याय पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. पुढील प्रश्नांची चर्चा करून इंग्रजीत उत्तर देण्याचा प्रयत्न करा. फ्रॉम व्हॉट सोर्सेस डू पीपल गेट न्यूज? Answer is newspaper, TV, radio and network. Second question, what could be the meaning of headline? Answer is the title of news items gives short summary of the most important aspect of the news item. Third question, why is a date given with any news items? Answer is to know when the incident or happening took place. Fourth question, how do we get news from other parts of the world so quickly? Answer is through foreign reporters, agencies or network. Fifth question, what is the difference between the news we read in newspapers and the news we see on TV? Answer is TV gives visual report of the news items. Last sixth question, what makes news? Answer is any news happening or incidents, important views of the people related with social, political and religious, etc. Next, second question, read the following statements, tick the ones that are news and put a wrong mark against those that are not news. आपणास या ठिकाणी काही घटना दिल्या आहेत आणि ज्या आहेत त्या ठिकाणी राईट आणि जे तुम्हाला बातम्या वाटत नाहीत तिथे रॉंग अशा प्रकारचे चिन्ह करायचे. मीरा वेंट टू स्कूल टुडे, दिस इज रॉंग. मीरा रीच्ड met कळसुबाई in record time, this is news. राईट केले त्या ठिकाणी. मयांक got a birthday gift from his sister, that is not news. Mayank won the prize first in national swimming competition, this is news. Asim found his missing pen, this is not news. Asim found a 200-year-old coin, this is the news. Ambika bumped into her sister in the kitchen, this is not news, but Ambika had an accident in the city square and broke her leg, this is the news. अशा प्रकारे बातमी आणि नसलेली ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. जस्ट फॉर फन या ठिकाणी आपणास काही मजा करण्यासाठी माहिती दिलेली आहे ती बघूया. मेक ग्रुप ऑफ 5 पब्लिश नॉन न्यूज न्यूजपेपर्स फॉर युअर ग्रुप. ईच नंबर शुड राईट अ लिस्ट, one different headline, one news item and one advertisement. Draw a picture or give photograph for your news items or advertisement. Remember, your items should not have any news value. You may write advertisement using mix of English or your mother tongue. इथे आपणास पान नंबर 75 वरती सांगितल्यासारखं 5-5 मुलांचा गट करून ज्या काही नॉन न्यूज वर्तमानपत्र आहेत ते प्रकाशित करायचे आहे. त्यासाठी एक बातमीचा मथळा, एक बातमी, एखादी जाहिरात असं आपणास पुस्तकात दाखविल्याप्रमाणे तयार करायचं आहे. या घटना ज्याची चित्र छायाचित्र तुम्ही जमा करायची आणि व्यवस्थित लावून त्या ठिकाणी सादरीकरणसुद्धा करायचं आहे. लास्ट इज बी अ रिपोर्टर म्हणजेच वार्ताहर व्हा. Form a group of 5. In each group, prepare one short news bulletin in English. Your news bulletin should
have at least 4 lines atoms of about 4 to 5 lines each. Choose one news anchor. The others will be reporters giving news from different places. Each group should present the bulletin as it might be presented on TV. You can collect news items or make up imaginary news. आपणास या ठिकाणी 5चा गट करायचा आणि इंग्रजीतील एखादी बातमीपत्र तयार करायचे. 4 ते 5 ओळ्यांचा असा कमीत कमी 4 बातम्या तुम्हाला लिहायच्या आहेत आणि एका मुलांना न्यूज अँकर करायचं आहे, जो इतर बाकीचे त्यांना मदत करतील सर्व ठिकाणच्या बातम्या देऊन. टी व्हीवर प्रदर्शित करण्यासारखं ते बातमीपत्र आपल्याला सादर करायचे. बातम्या मिळवा किंवा कल्पनेनं तयार करा आणि हा प्रयोग तुम्ही शाळेत करायचा आहे. घरी देखील तुम्ही एखादा स्वतः रिपोर्टर एखादी न्यूज सांगू शकता. नक्कीच तुम्हाला हा न्यूज फ्लॅश घटक समजला असेल. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आजमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा आणि माझे सर्व व्हिडिओ सहजतेने पहा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही अनेक वर्गाच्या त्या ठिकाणी व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करत जा.